हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू रिशीज मॉम किचन. आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी, झटपट आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आलू सँडविच. सर्वात आधी आपण सँडविचसाठी लागणारी फिलिंग तयार करून घेऊया. त्यासाठी बटाटे छान धुवून ते कुकरला 4 ते 5 शिट्ट्या देऊन बॉईल करून घेऊया. या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी इथे घेतले आहे. व्हिडिओच्या शेवटी पूर्ण साहित्याची यादी देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही हवं तर यामध्ये चीज किंवा वेगवेगळ्या भाज्या पण ॲड करू शकता. चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इथे मी तेल घेतले आहे. तेलामध्ये जिरे, मोहरी आणि कांदा टाकून छान असे परतून घ्यावे. सकाळच्या नाश्त्यासाठी, मुलांच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खायला हा सँडविच एकदम परफेक्ट आहे. खूप कमी साहित्यामध्ये आणि कमी वेळेत तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला पण नक्की आवडेल. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा आणि त्यानंतर त्यामध्ये आलं, लसूण, जिरे आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकून ते देखील छान परतून घ्यावे. कांदा, आलं, लसूण, जिरे, हिरवी मिरचीची पेस्ट हे दोन्ही देखील 2 मिनिट मंद आचेवर छान असे परतून घ्यावे. हे सर्व छान असे परतून झाल्यानंतर त्यात हळद टाकावी. हळद टाकून 2 मिनिट छान परतून घ्यावे आणि त्यामध्ये उकडलेले बटाटे ॲड करावे. यामध्ये तुम्ही लिंबाचा रस देखील ॲड करू शकता. लिंबाच्या रसाने सुद्धा टेस्ट आणखी एन्हान्स व्हायला मदत होते. उकडलेले सर्व बटाटे कढईमध्ये टाकून घ्यावे. आपल्या चवीनुसार मीठ ॲड करावे आणि त्यानंतर पोटॅटो मॅशरचा वापर करून सर्व मिश्रण छान असे मिक्स करून घ्यावे. तुमच्याकडे जर जास्त वेळ नसेल तर तुम्ही उकडलेल्या बटाट्यांमध्ये कांदा, हिरवी मिरची, हळद, मीठ हे सर्व मिक्स करून त्यावर कोथिंबीर टाकून तशी देखील फिलिंग तयार करू शकता. परंतु वेळ असेल तर अशीच फोडणी देऊन भाजी तयार करून बटाटा छान मॅश करून फिलिंग तयार केली तर त्याची चव आणखी छान लागते. आपली बटाट्याची भाजी तयार आहे. ती छान थंड करून घेऊ आणि त्यानंतर लगेचच ब्रेड स्लाइसेस घेऊया आणि त्यावर एका बाजूला पुदिन्याची चटणी छान असे स्प्रेड करून घेऊया. पुदिन्याच्या चटणीची रेसिपी पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण दुसरा ब्रेड स्लाइस घेऊया आणि त्यावर टोमॅटो सॉस स्प्रेड करून घेऊया. हवं असल्यास तुम्ही ब्रेडला टोमॅटो सॉसऐवजी बटरसुद्धा लावू शकता, परंतु आपण बटर हे बाहेरच्या बाजूने भाजण्यासाठी वापरणार आहोत, त्यामुळे मी एका बाजूला पुदिन्याची चटणी आणि दुसऱ्या बाजूला टोमॅटो सॉस छान असा लावून घेतला आहे. त्यानंतर आपण थंड झालेली बटाट्याची भाजी ब्रेड स्लाइसेसवर इव्हनली स्प्रेड करून घेऊया. या सँडविचमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही व्हेजिटेबल्स ॲड करू शकता. या सँडविचमध्ये मी काकडी, टोमॅटो आणि कांदा ॲड केला आहे. तुम्ही यामध्ये चीज स्लाइससुद्धा ॲड करू शकता. दुसरा ब्रेड स्लाइस त्यावर ठेवून घेऊया. एक तवा छान गरम करूया आणि त्यावर बटर लावूया आणि त्यावर सँडविच छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेऊया. हे सँडविच भाजताना ते मीडियम फ्लेमवरच भाजावे, त्यामुळे त्याला छान क्रिस्प येतो. आणि भाजताना बटर लावल्यानंतर थोडासा दाब द्यावा, त्यामुळे ते छान प्रकारे भाजले जातात.
तुम्ही हा सँडविच मेकरमध्ये किंवा टोस्टरमध्ये देखील करू शकता. तयार आहे आपला आलू सँडविच. सँडविच मधून कट करून घेऊया. तुम्ही याला कोणत्याही प्रकारे कट करू शकता. मी इथे ट्रायंगल शेपमध्ये कट केला आहे. मीडियम फ्लेमवर भाजल्यामुळे सँडविच आतून देखील छान गरम आहे. सेम अशाच प्रकारे मी बाकीचे देखील सँडविचेस बनवून घेत आहे. अशी ही सोपी सँडविचची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सोप्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुन्हा एकदा अशाच सोप्या रेसिपीसोबत. थँक यू फॉर वॉचिंग.